नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. 26 तारखेला स्वामींची पुण्यतिथी आहे. तर पुण्यतिथीनिमित्त केंद्रामध्ये गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे सगळीकडे. तर जे कोणी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे, जे कोणी गुरुचरित्राच्या पारायणाला बसणार आहे, तर खूपच चांगलं नशीब लागतं आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी. गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद आहे. खूप पवित्र ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाच्या पारायणाने आपल्यातील जे पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, आपल्या जीवनातील ज्या काही संकटे आहेत, ज्या काही अडचणी आहेत, तर त्या सगळ्यांमधून आपल्याला दत्त महाराज तारून नेतात. ते सगळे कष्ट आपल्या आयुष्यातून स्वामी काढून टाकतात. तर गुरुचरित्र जर तुम्ही करणार आहात तर खूपच चांगलं. पण जे गुरुचरित्र करणार नाहीत तर त्यांनी ह्या 7 दिवसामध्ये स्वामीचरित्र सारामृत ह्याचं पारायण करावं. जे पारायण आपण स्वामी प्रकट दिनानिमित्त केलं होतं तेच पारायण तुम्ही ह्या पुण्यतिथीनिमित्त पण करू शकता. ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारायण खूप अवघड वाटतं किंवा त्यांना आता हे करायचं नाही, त्याचे नियम पण भरपूर असतात, खूप काटेकोरपणे नियम पाळून या ग्रंथाचं वाचन करावं लागतं, तर तुम्हाला तेवढं आता तुमची आता तेवढी मनस्थिती नाही आहे की आता आम्ही गुरुचरित्र पारायण करू शकू. पुन्हा कधी तर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे. पण ह्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला कुठली ना कुठली तर सेवा करायची आहे. तर ही सेवा तुम्ही करू शकता स्वामीचरित्र सारामृताची. याचबरोबर गुरुलीलामृत म्हणून पण ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं पण तुम्ही पारायण करू शकता. स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये पण प्रचंड ताकद आहे. जे कोणी भक्त स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करतात त्यांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि इतके छान अनुभव स्वामींनी त्यांना पारायणामध्ये दिलेले आहेत की खूप म्हणजे खूप चांगले अनुभव आहेत स्वामीचरित्र सारामृताचे. आपण म्हणतो की गुरुचरित्र पारायण केलं तरच आपल्याला स्वामी प्रचिती देतात, अनुभव देतात, पण नाही. स्वामीचरित्र सारामृतामध्ये पण प्रचंड ताकद आहे. हे पारायण पण जर तुम्ही केले तर तुमच्या मनातल्या इच्छा, ज्या काही इच्छा आहेत, जी काही तुमची अडचण आहे, तर ते स्वामी नक्कीच त्यामधून तुम्हाला तारतील. तुमच्या त्या अडचणी नक्कीच दूर करतील स्वामी. तर ह्या पारायणामध्ये पण तुम्हाला भरपूर प्रचिती येते, भरपूर अनुभव येतात. तर हे पारायण तुम्ही नक्की एकदा करून बघा. ह्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही हे पारायण नक्की करा. आणि ह्या पारायणाचे एवढे काही नियम पण नाहीत की आपल्याला खूप अवघड नियम आहेत, त्यामुळं आपण एखाद्या वेळेस गुरुचरित्र करण्यासाठी भीतो किंवा आपल्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी भीती वाटत असते की आपल्याकडून काहीतरी चुकलं तर काय होईल. पण ह्या स्वामीचरित्र सारामृताच्या ग्रंथासाठी कुठल्याही प्रकारचं नियम नाही. फक्त एक नॉनव्हेज सोडलं की बाकी कुठलेच नियम ह्या पारायणाला लागत नाहीत. पारायण करण्यासाठी जर तुम्हाला वेगळी मांडणी करायची असेल तर तुम्ही वेगळी मांडणी पण करू शकता. आणि मी जसं आता पारायण केलं होतं पुण्यतिथीनिमित्त की देवघरातच मी फक्त अखंड दिवा लावला होता आणि पारायण सुरू ठेवलं होतं. ग्रंथ तेवढा मी बाहेर काढून ठेवला होता, त्याची जागा मी हलवली नाही आणि रोज वाचन माझं होत होतं. वाचन करत असताना आपण रोजच्या ज्या वेळेत बसतो त्याच वेळेत आपलं वाचन झालं पाहिजे, त्याच वेळेला आपण वाचनासाठी बसायचं आहे. अखंड दिवा घरामध्ये लावायचा आहे. पारायणासाठी वेगळी मांडणी करू इच्छिता तर ते पण तुम्ही करू शकता. एक कलश ठेवायचा आहे, गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करायची आहे आणि स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे आणि अखंड दिवा लावायचा आहे. ह्या व्यतिरिक्त कुठलीही मांडणी तुम्हाला करायची नाही. मांडणी कशी करायची ह्यावर पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर साधी सोपी पारायणाचे नियम आहेत, साधी सोपी मांडणी आहे. तुम्हाला घरातली कामे किंवा नोकरी जर तुम्ही काही करत असाल, घरातून बाहेर नोकरीसाठी व्यवसायासाठी बाहेर जात असाल, तर साधी सोपी सहज आपल्या हातून घडता येईल अशी सेवाही आहे. तर पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण नक्की करा आणि ह्या पारायणाचे अनुभव तुम्हाला भरपूर अनुभव येतील. ते अनुभव असे असतात की आपण आपल्या आयुष्यामधले ते अनुभव विसरू शकत नाही, असे ते अनुभव स्वामी आपल्याला देऊन जातात. तर हे पारायण नक्की करा. ज्यांना सेवा करायची आहे स्वामींची पण गुरुचरित्र करायचं नाही आहे या वेळी, तर त्यांनी स्वामीचरित्र सारामृताचं परत आणि तुम्ही पारायण करा. तर पारायण कसं करायचं? मांडणी करायची असेल तर मांडणी करा, मांडणी करायची नसेल तर फक्त देवघरासमोर बसून तुम्ही वाचन करा. अखंड दिवा पण रोज तेवढा ठेवला पाहिजे, अखंड दिवा तेवढा तुम्ही लावा. 20 तारखेला पारायणाला तुम्हाला बसायचं आहे. एका दिवसात एक पारायण तुमचं पूर्ण झालं पाहिजे. 1 ते 21 अध्याय रोज तुम्हाला वाचायचे आहेत. अशा प्रकारे रोज एक पारायण
म्हणजे 26 तारखेला तुमचे 7 पारायण पूर्ण होतील. तर अशा प्रकारे तुम्हाला पारायण करायचे आहे. सर्वात आधी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि ह्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारामृताचे पारायण ही सेवा तुम्ही स्वामीच्या पुण्यतिथीनिमित्त स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता. पारायणाची मांडणी करा किंवा करू नका, अखंड दिवा तेवढा लावा. सर्वात आधी संकल्प घ्या आणि रोज 1 ते 21 अध्याय वाचा. संध्याकाळी तुम्ही तारक मंत्र 11 वेळा म्हणा. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला स्वामींची आरती करा. दोन्ही वेळेला स्वामींना नैवेद्य दाखवा. पारायणासाठी फक्त नॉनव्हेज बंद करणे, नॉनव्हेज खाऊ नये जे पारायण करणार आहेत, हा एवढाच नियम आहे. ब्रह्मचर्याचं जर नियम तुम्ही पाळलं नाही तरी चालतं, फक्त नॉनव्हेज तेवढं घरामध्ये करायचं नाही आणि खायचंही नाही. तर हा एकच नियम आहे ह्या स्वामीचरित्र सारामृताचा. तर साधा सोपा नियम आहे, पण या ग्रंथाची एवढी महती आहे, एवढे अनुभव आहेत, खूप म्हणजे खूप प्रचंड असे अनुभव आहेत या ग्रंथाचे. एक वेळा तुम्ही नक्की हे पारायण करून बघा. रोज तुम्ही जर 1 पारायण अशा पद्धतीने केलं तर तुमचे 7 पारायण होऊन जातील ह्या पारायणाला. आता तुम्हाला एका बैठकीत जर जमत नसेल वाचन करण्याचं तर तुम्ही थांबून वाचन करू शकता. सकाळी 10 अध्याय वाचा, संध्याकाळी आणि 11 अध्याय वाचा, किंवा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही दिवसभरात थोडे अध्याय वाचा. पण 12 ते 1च्या दरम्यान तुम्ही सेवा करू नका. थोडा वेळ सेवा तुम्ही थांबवा आणि परत तुम्ही आणि वाचनासाठी बसला तरी चालतं. पण सेवा ही आपल्या हातून झाली पाहिजे. तारक मंत्राचा पण तुम्ही संकल्प घ्या. तारक मंत्र 11 वेळा म्हणा किंवा 5 वेळाचा संकल्प घ्या किंवा 9 वेळाचा संकल्प घ्या. तारक मंत्र ही तुम्ही या पारायणाबरोबर रोज म्हणा. तारक मंत्रामध्ये पण खूप ताकद आहे. तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचं नाही, स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं नाही, तर तुम्ही फक्त तारक मंत्राचं देखील पारायण करू शकता. म्हणजे तारक मंत्र तुम्ही रोज 11 वेळा असा संकल्प घेऊन तुम्ही ही पण सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता. 11 वेळा किंवा 21 वेळा तारक मंत्र म्हणून ती सेवा स्वामींच्या चरणी तुम्ही अर्पण करा. हे 7 दिवस स्वामींची भरपूर सेवा करा. रोज 3 अध्याय वाचा, 11 वेळा तारक मंत्र म्हणा किंवा तुम्हाला जशी जमेल तशी स्वामींची ह्या 7 दिवसामध्ये सेवा करा. रोज घरामध्ये नैवेद्य करा स्वामींसाठी. रोज घरात स्वामींची आरती करा. स्वामींना धूप दीप दाखवा. उंबरठ्याचं लेपन करा. घरामध्ये पारायण सुरू असताना रोज घरामध्ये गोमूत्र शिंपडा आणि रोज उंबरठ्याचं लेपन करा. बघा घरामध्ये किती आध्यात्मिकता, म्हणजे किती प्रसन्न वातावरण वाटतं आणि किती आध्यात्मिक वातावरण आपल्या घरामध्ये सगळीकडे होऊन जातं. तर ते 7 दिवस पारायणाचे खूप चांगले आपल्याला वाटतात. खूप ते म्हणजे एक वेगळंच वातावरण आपल्या घरामध्ये आपल्याला वाटतं. खूप प्रसन्न वाटतं. जणू काही स्वामी आपल्या सोबतच आहेत, आपल्या घरामध्येच आहेत असा आपल्याला अनुभव येतो त्यावेळी. तर हे दिवस खूप छान वाटतात. ज्यांनी कोणी पारायण केलं नसेल तर त्यांनी हा अनुभव नक्की घ्यावा. प्रत्येक वेळेला काय होतं ना, आपल्याला करायचं असतं पण करू की नको म्हणून असे दिवस आपण ढकलत जातो. पण अशा दिवशी म्हणजे जे खूप महत्त्वाचे दिवस आहेत, स्वामींचे प्रकट दिन, स्वामींची पुण्यतिथी, दत्त जयंती, ह्या निमित्त आपण पारायणाला बसतो तर ती खूप वेगळीच सेवा, त्या सेवेचा आनंद खूप वेगळाच असतो आणि त्या निमित्ताने स्वामींची सेवा पण आपल्या हातून होत असते. तर ही संधी आपण अजिबात सोडायची नाही. ह्या संधीचा आपण फायदा करून घ्यायचा. आणि ती सेवा स्वामींच्या चरणी आपण अर्पण करायची. केलेली सेवा आपली कधीच वाया जात नाही. स्वामी कुणाचं काही घेत नाहीत. जे स्वामींना काही देतात तर त्याच्या दुपटीने स्वामी त्यांना परत करत असतात. स्वामींच्या चरित्रामध्ये पण ही गोष्ट आहे. जे काही स्वामींना कोणी देत होते तर ते स्वामी त्यांचं लगेच त्यांची परतफेड ही स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात करत होते. तर एवढी मोठी सेवा आपण स्वामींची करतोय, पारायण करतोय, तर त्याची फलप्राप्ती आपल्याला स्वामी देणारच. तर अशा संधी तुम्ही सोडू नका. ह्या निमित्त म्हणजे पुण्यतिथीनिमित्त जे पारायण आपल्या नशिबी आहे करण्याचं तर ते तुम्ही करा. गुरुचरित्र करायचं नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करा. सेवा ही सेवा असते. त्यामध्ये कुठली कारणं शोधत बसायचं नाही. गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे आणि मी स्वामीचरित्र कसं करू, तर अशी कारणे शोधत बसायचं नाही. जेव्हा आपल्याला वाटतं ना की सेवा करायची आहे तर मग फक्त बसायचं आपण सेवेसाठी आणि सेवा सुरू करायची.
कोणतीही सेवा करताना मनामध्ये शंका आणू नका. स्वामींच्या चरणी भरपूर विश्वास ठेवा आणि ती सेवा करा. बघा, तुम्हाला त्या सेवेचं नक्की फळ मिळणार. ही पूजा, ही मांडणी जी तुम्ही बघताय, तर ते स्वामी प्रकट दिनानिमित्त मी पूजा मांडणी केली होती. पहिल्या दिवशी खूप उशीर झाला होता, त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी स्वामींची मूर्ती इथे समोर ठेवून स्वामींची अशा प्रकारे पूजा मांडली होती. तर सर्वांनी पुण्यतिथीनिमित्त स्वामींचं पारायण नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.